देवा, समधीकडे या होमाची तयारी सुरू झाली आहे. लांब लांबनं माणसं या होमासाठी आली आहेत. तुम्हा सर्वांचं ह्या जेजुरी गडावर स्वागत आहे. चोडोपा, माझ्या या भक्तांच्या निवासाची व्यवस्था करावी. वहीजी या. ह्या महायज्ञाच्या सोहळ्यासाठी अनेक भक्त इथे येणार आहेत. या समद्यांच्या राहण्याची सोय खाली गावामध्ये केली आहे. चोडप्पा, सगळ्यांची राहण्याची व्यवस्था तर केली आहेच, पण भोजनाची व्यवस्था देखील केली आहे. हा महायज्ञाचा सोहळा विश्व कल्याणाच्या हेतूने अत्यंत महत्वाचा आहे. माझ्या या भक्तांच्या येण्याने महायज्ञाच्या सोहळ्यातून सामोरं आलेलं चैतन्य, ऊर्जा ही त्यांच्यापर्यंत, पर्यायाने साऱ्या विश्वापर्यंत पोहोचण्यास सहाय्य होईल. जी देवा. चोडप्पा, या सोहळ्यासाठी जे भक्त येतील ते महायज्ञासाठी तर येणारच आहेत, शिवाय यांचे दर्शन देखील त्यांना हवे असेल. उभय देवी, अशा वेळी त्या भक्तांची गडावर देखील विश्रामाची व्यवस्था करावी. उभय देवी, पण काय चोडप्पा, तुमचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून भक्त कवा बी गडावर येतात आणि आम्हासनी आत्ताच देवाचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हणतात. चोडप्पा, तुम्हाला काय म्हणायचे आहे हे मला ठाऊक आहे. ह्यांच्या ध्यान साधने त्यांना व्यत्यय यायला नको याची तुम्हाला काळजी वाटते आहे. होय देवी, आता ह्या भक्तासनी काय सांगावं? त्याची चिंता आपण नका करू. भक्तांना त्यांच्या आराध्याला भेटण्यासाठी काळाची, वेळेची मर्यादा नसते. मनात केवळ प्रामाणिक भक्तिभाव असणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा भक्तिभावाने आलेल्या भक्तांना त्यांच्या आराध्याला भेटण्यासाठी त्यांच्या आराध्याला वेगळी वेळ काढण्याची आवश्यकता नाही. तेव्हा जर कोणताही भक्त गडावर आला तर त्याच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होईल. कारण या यज्ञ सोहळ्याच्या नियोजनात तू व्यस्त असतेस आणि अस्वस्थ असल्याने तुला विचार करायला वेळ मिळाला नसेल. आई, जे सांगायचे ते कोड्यात सांगू नकोस, स्पष्टपणे सांग. सांगते. ये बस. या सोहळ्याच्या नियोजनात तुझ्याकडून एक गोष्ट राहिली आहे. काय? त्या बानूला निमंत्रण देणं. हे काय बोलतेस तू आई? मी तिला निमंत्रण देऊ? रागावू नकोस, शांतपणे विचार कर. देव त्या बानूकडे होते ही सगळीकडे चर्चा होती. एका अर्थी तो तुझा अपमान होता. लोकांना संभ्रम नको व्हायला की त्या बानूचं स्थान काय. हीच योग्य वेळ आहे तिला तिचं स्थान दाखवण्याची. म्हणजे काय करायचं? तिला निमंत्रण, तिला ह्या सोहळ्याचं निमंत्रण द्यायचं आणि अशा स्थानी उभं करायचं की आलेल्या सगळ्यांना तुझं स्थान काय आणि तिचं स्थान काय हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट दिसेल. मला नाही पटत ते. मी नाही देणार तिला निमंत्रण. माझा चुकतेस तू. हीच योग्य संधी आहे तिने तुझा जो अपमान केला त्याची भरपाई करण्याची. मला माझ्या देवांसंग राहायचं होतं म्हणून मी हे वचन मागितलं.
आम्हासनी भेटता येईना म्हणून मला हे करावं लागलं. म्हाळसा, आजवर मी तुझ्या भल्याचाच विचार केलाय. देव इथे नसताना तू दिवस रात्र कसे काढलेस हे मी तुला सांगावं लागेल. अगं तुझं दुःख मला कळत नाहीये का? तरी आई, मी तिला निमंत्रण पाठवू? नाही, तू निमंत्रण द्यायचं नाहीस तर तू स्वतः निमंत्रण घेऊन तिच्याकडे जायचं. मी तिच्या दारात जाणार नाही. तिला गडाच्या मध्यावर बोलाव. तू बोलावल्यावर ती का नाही येणार? म्हाळसा, ही संधी सोडू नकोस. तुझा जो मान आहे, तुझा जो अधिकार आहे, तो पुन्हा जग जाहीर करण्याची वेळ आलीच आहे. आणि त्यासोबत त्या बानूलाही कळायला हवं की तिचं स्थान काय आहे ते. त्याने काही साध्य होणार आहे का? नाहीतर काहीतरी वेगळंच घडायचं. तसंही ती आल्यावर काहीतरी वेगळंच घडतं. माझं मन तयार नाही. अहो, एवढ्या रात्री तुम्ही इथं? का? लेकीशी बोलू नको? अहो, पण काही काळ वेळ आहे की नाही? येतच होते मी, शोधत आलातच इथे. मी नामस्मरण करत बसलो होतो, नंतर पाहतो तर ही नाही. कुठे कुठे म्हणून जाऊन देत नाही. सारखं विचारतात, कुठे गेली होतीस, काय केलंस, कशाला गेलीस? आई, तुझी काळजी वाटते त्यांना. तू त्यांच्या सोबत असावीस असं त्यांना वाटतं, म्हणून ते तुझी चौकशी करतात. किती भाग्यवान आहेस तू. मग हे तुझ्या वाट्याला नाही, त्याचं काय? म्हणून म्हणते, ऐक माझं. अहो, आता रात्रीच्या वेळी काय विचार भरवताय तिच्या डोक्यात? झालंच, विचारलंच. अहो, तुम्ही आमच्या स्त्रियांच्या गोष्टीत लक्ष घालू नका. नाही, ते तेवढ्या पुरतच असेल तर ठीक आहे, पण उगाच नसते सल्ले देत बसू नका. नाही, ती सवय आपल्याला, म्हणून म्हटलं. पुरे, माझं मी पाहीन काय करायचं ते. तू हिचं काही ऐकत जाऊ नकोस आणि काही सांगितलं तर लगेच निर्णय घेऊ नकोस. अहो, तुम्ही हिच्या डोक्यात काय भरवता आहात? आई, तू शांत राहा. मी पाहते काय करायचं ते. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. बाबा, मला तुमच्याशी बोलायला वेळच मिळाला नाही. पण या यज्ञासाठी भृगु ऋषी येणार आहेत. तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हाला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे. होय, भविष्यशास्त्राचे जे ज्ञान त्यांना आहे ते इतर कुणालाही नाही. त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली असती तर खूप आनंद झाला असता. हो, तुमची भेट घडवून देईन मी त्यांच्याशी. बर, येतो मी. बाबा, तुम्हाला मी यज्ञ सोहळ्याचे वेगळे निमंत्रण दिले नाही, कारण तुम्ही इथेच आहात. पण तुम्ही असणार आहात. अर्थातच, ते तर महत् भाग्यच आहे. मला निमंत्रणाची आवश्यकता नाही. येतो मी. अहो, तुम्ही इथेच उभ्या राहणार? येताय ना? येते मी. मला म्हाळसाशी थोडं बोलायचं आहे आणि माधवीला पाठवून द्या. बर, चालू द्या तुमचं. काय झालं? काय सांगावं हाय म्हाळसाताईंचा? जी सकाळच्याला सूर्योदय उगवल तेव्हा देवीने तुम्हासनी भेटाया बोलवलं आहे. मला वाटत नाही की श्री म्हाळसा देवी जे काही घडलं आहे ते सहजासहजी सोडून देतील. याचा अर्थ म्हाळसेचा बाणवर जो राग आहे त्या रागातूनच ही भेट घडणार आहे.